श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार. मी तुमची राशी आणि तुमचं सर्वांचं राशी राहुल या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. तर या सप्तरंगात न्हाऊन गेलेल्या या पहाटमय अशाच वातावरणामध्येच तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्लॉग देखील असणार आहे गिरनार. सो हा गिरनार व्लॉग पार्ट 3 आहे. याच्या आधी गिरनार पार्ट 1 आणि पार्ट 2 ऑलरेडी करून झालेले आहेत. सो ते जर तुम्ही पाहिले नसाल तर तुम्ही पहिले पार्ट 1 आणि पार्ट 2 बघा आणि ते आवडले असल्यास लाईक, शेअर आणि एक कमेंट करायला विसरू नका. आजचा हा व्लॉग तुमच्या सर्वांसाठीच म्हणजेच गिरनार यात्रेकरूंसाठी हा स्पेशल व्लॉग असणार आहे. कारण जे कोणी पहिल्यांदाच गिरनार यात्रा करणार आहेत आणि त्यांना तिथे कोणती काळजी घ्यायची असते, इवन आपल्याला इथून जाताना काय काय घेऊन जावं लागतं या संदर्भातच हा व्हिडिओ असणार आहे. तर हा व्लॉग पूर्ण स्टार्ट टू एंड पूर्ण पहा आणि आवडला असल्यास एक लाईक करायला विसरू. तर सर्वप्रथम गिरनारला ज्या वेळेला आपण पादुका दर्शनासाठी जातो त्यावेळेला पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन महाराजांना शरण जावे आणि म्हणावे की मला घेऊन चला. आणि त्याआधीच पहिल्या पायरीवर चढताना मारुतीचे दर्शन घ्यावे आणि गुरुशिखर चढण्यासाठी शक्ती मागावी, यासाठीच प्रार्थना करावी. आणि चालण्यासाठी चांगली चप्पल किंवा बूट असावेत. इवन त्या जर तुम्ही नवीन घेत असाल तर त्याच्या आधी तुम्हाला 10-15 दिवस चालण्याचा त्या सराव करावा. कारण कोणतीही नवीन चप्पल किंवा शूज असतील तर ते तुम्हाला अचानक चालायला गेल्यावर तुम्हाला लागू शकतात. आणि त्याच्याच सोबत सॉक्स घालावेत कारण पायाला थंडी वाजत नाही. आणि जर रात्री 11 वाजता तुम्ही चालायला सुरुवात करत असाल म्हणजेच तुम्हाला उन्हाच्या त्रासापासून आपला बचाव होतो आणि पहाटेच्या प्रसन्न वातावरणात आपल्याला पादुकांचे दर्शन घेता येते. मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही रात्री 11 वाजता तरी चालायला चालू करा. म्हणजेच किमान अंदाजे 5 तास तरी आपल्याला चालण्यासाठी लागतात. आणि त्याचसोबत मेन कपडे हे आपले सुटसुटीत असावे. जीन्स पॅन्ट अथवा नेहमी घालतो तशी पॅन्ट नसावी कारण ते कम्फर्टेबल असतील तर तुम्हाला चालण्यासाठी पण एकदम कम्फर्टेबल वाटेल. आणि स्वेटर सोबत कानटोपी तर असावीच. साधारण 6000 पायऱ्यानंतर इतका गारवारा असतो की तो सहनही होत नाही. आणि तुमच्यासोबत एक भीमसेन कापूरची पुडी करून ठेवावी. म्हणजेच तुमच्या एखाद्या छोट्याशा कापडामध्ये भीमसेन कापूर घेऊन तो तुमची एक छोटीशी पुडी बनवून ठेवावी जी की तुमच्या खिशात सतत असेल. कारण वरती चढत असतानाच ऑक्सिजन लेवल कमी होते आणि श्वासासंदर्भात आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो. सो त्या पुडीचा जर तुम्ही सतत वास घेत राहिलात तर तुम्हाला श्वास संदर्भात कोणतीही समस्या जाणवत नाही. गिरनार यात्रा करताना हातात काठी नक्की घ्यावी. त्यामुळे चालण्यास मदत मिळते, आपल्याला एक आधार मिळतो. त्या काठीचा दर 50 रुपये आहे. म्हणजेच ते 30 रुपये ठेवतात आणि तुम्हाला 20 रुपये पुन्हा देतात. पाण्याची बाटली घ्यावी. रस्त्यात पाणी मिळते त्यात इलेक्ट्रॉल पावडर टाकली तर तरतरी देखील येईल. इलेक्ट्रॉल पावडर किंवा ग्लुकोज पावडर हे प्रत्येकानेच घ्यावे. कारण पहिल्या 3000 पायऱ्यामध्ये चढताना खूप घाम येतो आणि त्यावेळेला खरी गरज भासते. स्पेशली ती पाण्याची बॉटल ही प्लास्टिकची नसावी कारण तिथे प्लास्टिक बॉटल किंवा प्लास्टिकच्या कोणत्याही वस्तू नेण्यास परवानगी नाही आहे. आणि जर पाण्याची बाटली असेल तर ती तुमची स्टीलची असावी. इवन जर तुमच्याकडे पाण्याची बॉटल नसेल देखील आणि तुम्ही जर ती पायथ्याशी विकत घेत असाल तर त्या तिकडच्या पाण्याची बॉटल्स ह्या प्लांट बेस आहेत त्यामुळे त्या डिस्पोज करता येतात. सोबतच खिशामध्ये खडी साखर किंवा लिंबाच्या गोळ्या असणे अति गरजेचं आहे. कारण चढताना आपल्याला खूप घाम येतो, थकवा येतो, अशा वेळेस आपलं तोंड ड्राय व्हायला लागतं. सो लिंबाच्या गोळ्या वगैरे तुमच्या सोबत ठेवणे आणि त्याच्याच सोबत तुमच्या कमरेला एक छोटासा पाऊच असेल तर अतिउत्तम. ज्याप्रमाणे तुम्हाला मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलंच आहे की गिरनार यात्रेसाठी जाताना सर्वात लेडीज प्रॉब्लेम जो की असतो तो टॉयलेट. तो सुरुवातीपासून तुम्हाला अंबामातेच्या मंदिरापर्यंत टॉयलेट कुठेच नाही आहे. अंबामातेजवळ जिथे रोपवेचं स्टेशन आहे तिथे तुम्हाला टॉयलेटच्या सोय आहेत.
पण जर तुम्ही रात्री जात असाल तर सुरुवातीपासून गुरु शिखरापर्यंत टॉयलेट कुठेच नाही आहे, हे लक्षात ठेवून चालावे. त्यानंतर ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्या लोकांसाठी नी कॅप ठेवणं इज अ मस्ट, कारण उतरताना त्याचा खूप 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 उपयोग होतो. रात्री अंधारात चालणं हे उत्तमच आहे, त्यामुळे आपल्याला आपण किती चाललोय याचा अंदाज येत नाही आणि चढताना पायऱ्यांवर जे नंबर टाकलेले आहेत त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे. सोबत प्रत्येकाने बॅटरी मात्र जरूर घ्यावी आणि त्याच्यासोबतच 2 एक्स्ट्रा सेल बरोबर ठेवावेत, कारण वाटेमध्ये लाईट्स आहेत पण मध्ये मध्ये अंतर मात्र खूप आहे. कसं एवढं ओझं घेऊन जात असतील ना. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आपल्यापेक्षा बरेच शारीरिकदृष्ट्या दुर्बळ आणि वयस्कर लोक गिरनार पर्वत चढतात, त्यामुळे श्री दत्त महाराजांवर श्रद्धा ठेवावी. विश्वास असेल तर दत्तनाम जप चालू ठेवावा, त्यामुळे आपल्याला एक वेगळीच आंतरिक शक्ती मिळते. गिरनार पर्वत चढणं म्हणजेच ही एक शर्यत नाही आहे, त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला दम लागेल त्यावेळेला तुम्ही बसावे आणि त्यामुळे आपल्याला चालण्याचा एक उत्साह वाढतो. बरोबर सोबत कोण लोक असतील, आजूबाजूचे लोक असतील, त्यांच्याशी थोडी चर्चा करावी, म्हणजेच आपला उत्साह वाढून आपला श्रम परिहार होतो. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजेच गिरनार पर्वत उतरताना हळूहळू उतरावे, कारण घाई केली तर पायात लिटरली गोळे येतात आणि उतरताना आपल्या काठीचा फार उपयोग होतो, कारण पायाचा भार थोडा काठीवर टाकला की आपल्याला उतरणे फार सोपे होऊन जाते. जमलंच तर तुमची इच्छा असेल तर उतरल्यावर तुम्ही पायाला मालिश करून घेऊ शकता, कारण तिथे मालिश करून देण्यासाठी अनेक सारी अशी माणसे मालिशचे तेल घेऊन उभे असतात जे की तुम्हाला मालिश करून देतात, त्यामुळे तुमच्या पायांना थोडा आराम मिळतो. आणि आता तर ॲक्युप्रेशरचे मशीन घेऊन देखील तिथे अनेक जण बसलेले असतात, त्यामुळे त्या मशीनवर जर तुम्ही 2-3 मिनिटं जरी उभे राहिलात तर तुमच्या शरीराला देखील बराच आराम. मालिश करणं हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. आम्ही उतरल्यावर मालिश वगैरे काहीच केलं नाही, कारण आमच्या मते की जसं तुम्हाला माहितीच आहे, आपण ज्या वेळेला देवाला फुलं अर्पण करतो त्यावेळेला आपण ते पैसे देऊनच फुलं घेतो, कारण विदाऊट पैसे देता तुम्ही ज्या वेळेला पहिली फुलं अर्पण करता आणि नंतर दर्शन घेऊन आल्यावर पैसे देता तर म्हटलं जातं की ते त्याचं पुण्य ते त्यांना मिळतं. त्याचप्रमाणे जर उतरताना तुम्ही तुमच्या पायांची मालिश करून घेतली तर तुम्ही जे इतकं 10,000 पायऱ्या चढून गिरनार पर्वताचं दर्शन घेऊन जे काही तुम्हाला महाराजांच्या रूपामध्ये तुम्हाला जे काही आशीर्वाद पुण्य मिळाले असेल ते पुण्य दुसऱ्याच्या हाती लागेल. याच कारणाने आम्ही तरी मालिश करून घेतलं नाही. हा सर्वस्वी तुमचा निर्णय असेल. सर्वात महत्त्वाचं सांगायचंच राहून गेलं की गोरक्षनाथ मंदिर सोडल्यानंतर वाटेत एकही दुकान नाही आहे आणि पादुकांच्या ठिकाणी दुकान अथवा हार फुलं मिळत नाही. कोरडा प्रसाद अथवा पादुकाच्या ठिकाणी अर्पण करायच्या ज्या तुमच्या ऐच्छिक वस्तू असतील त्या तुम्हाला तिथे भेटत नाही. सो तुम्ही त्या न विसरता आपल्या सॅकमध्ये वेगवेगळ्या कप्प्यामधून घेऊन जाव्यात. अत्यंत महत्त्वाचं म्हणजेच पादुकांचे दर्शन झाल्यावर खाली कमंडलू तीर्थ येथे सर्वांनी प्रसाद घ्यावा. तो तुम्हाला खूप ताकद उत्साह देतो, कारण तुम्हाला परत साधारण 2,000 पायऱ्या चढायच्या असतात आणि तेथे सेवक वर्गाशी अगदी अदबीने वागावं, कारण विनाकारण हुज्जत किंवा भांडण करू नये. जमल्यास तुमच्या ऐपतीनुसार तिथे काही दानधर्म करावा, कारण त्यांनाही सेवा वर्षभर वर्षानुवर्षे चालवायची आहे. हे एक कठीण व्रत आहे त्यांच्यासाठी, पण सेवाभावाने ते साधू आणि भक्तगण तिथे ते करत असतात. आणि हो, काही कारणास्तव जर कोणाला चढणं शक्य नसेल तर जमलेच तर तिथे डोलीचा आधार घ्यावा. लोक काय म्हणतील, बरोबरचे काय म्हणतील म्हणून डोलीत बसणं टाळू नये. डोली ही तुम्हाला कुठल्याही ठिकाणी मिळू शकते आणि अशा वेळेला इतर डोलीवाल्यांच्या संपर्कात देखील राहावं.
अथवा तिथे जवळच असणारे दुकानदार वगैरे डोलीची व्यवस्था करतात. डोलीचा खर्च हा आपला आपण करायचा असतो आणि साधारणतः माणसांच्या वजनावर हा डिपेंड असतो. तर अशा प्रकारे आम्ही तिघांनी आमची गिरनारची यात्रा संपन्न केली. म्हणजेच माझ्या दत्तगुरू महाराजाने ती आमच्याकडनं करवून घेतली. आणि त्याचसोबत गिरनार यात्रा करताना ज्या काही अडचणी आल्या आणि आम्ही कोणतं प्रिपरेशन केलं त्यासाठीच हा व्हिडिओ मी केला. आणि स्टार्ट टू एंड जी काही काळजी घ्यावी लागते ती तुम्हाला मी या व्लॉगमध्ये सांगितली. आय होप ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि जर ती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या राशी राहुल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आता यापुढे मी जे उतरल्यानंतर आम्ही जे काही फोटोज काढले, जे काही व्हिडिओ शूट केले ते थोडेफार मी तुम्हाला दाखवू इच्छिते. सो तुम्ही ते पहा आणि गिरनार या यात्रेचा आनंद लुटा आणि तुम्ही देखील गिरनार यात्रा नक्की करा. जय श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. इरादे रोज बनते हैं और बन के बिखर जाते हैं. गिरनार तो वही आते हैं जिनको खुद गिरनारी बुलाते हैं. जय गिरनारी महाराज. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री श्रीपाद श्री वल्लभ महाराज की जय. श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.